दोन्ही प्रकारचं समाधान असतं. पैशांचं तर आहे आणि याच्यात जॉब सॅटिस्फॅक्शन खरोखरच म्हणजे तुम्ही जे म्हणताय एवढ्या अभिमानास्पद गोष्टी आपण आज भारताने साध्य केल्या आहेत. तर हो, केवढं मोठं त्याच्यामध्ये जॉब सॅटिस्फॅक्शन पण आहे. हो. नक्कीच, खरं. नक्कीच. मगाशी तुम्ही पर्यटन क्षेत्राबद्दल बोलत होतात. तर अर्थात स्थापत्यशास्त्र आणि पर्यटन क्षेत्र यांचा हं, खूप जवळचा संबंध आहे. तर हं, भारतामध्ये आता पर्यटन विकास अजून चांगला होण्यासाठी अजून हं. काय करता येईल? किंवा आधुनिक शहरं जी आहेत सगळी, त्यांची काय खरी संपत्ती आहे असं तुम्हाला वाटतं म्हणजे? खूप चांगला प्रश्न विचारला. मी असं म्हणेल, की पर्यटन क्षेत्र विकसित करण्याकरता स्थापत्यशास्त्राची आणि बांधकाम क्षेत्राची मदत घ्यावी त्यांनी. आणि भारतामध्ये मी सांगतो, की अशा असंख्य अशी पर्यटन स्थळं आहेत, की जी जगातल्या लोकांनी येऊन बघावीत. हं. ती विकसित करावी. आता कुठल्याही पर्यटन स्थळाची पहिली गरज ही असते, की तिथलं वाहतूक व्यवस्था, म्हणजे तिथं पोहोचायचं कसं? तिथे राहण्याची व्यवस्था. त्यानंतर त्या ठिकाणी ते बघण्याकरता जे काही उपलब्ध असणाऱ्या गोष्टी. पर्यटन स्थळ बघितल्यानंतर त्याच्या मनामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे. हं. असं घडत नाही असं मी म्हणणार नाही. हं, हं. पण त्याच्याकरता आपण थोडासा जास्त विचार केला पाहिजे. कारण परमेश्वर कृपेने आपल्याकडे सगळं आहे हो. हो, बरोबर आहे. फक्त आपण त्याच्याकडे त्याचा त्या दृष्टीने बघत नाही आहोत. पण हं. याच्यामध्ये आधुनिक गोष्ट होणार आहे मॅडम, हं, हं. की रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. हं, हं. पण बघितल्यानंतर मी थक्क झालो. बरोबर आहे. ते अतिशय सुंदर पद्धतीने ते पर्यटन स्थळ विकसित केलं आहे. हं. मी असं म्हणेल, की प्रत्येकाने ते जाऊन जरूर बघावं. तिथली निश्चितच. संपूर्ण व्यवस्था जी आहे तिथली मॅनेजमेंट, ती खूप सुंदर पद्धतीने आहे. हं, हं. आता तिथून परत यावं असं वाटत नाही, हं. बरं का. आणि अशी असंख्य ठिकाणं भारतामध्ये आहेत. हं. ती अशीच विकसित व्हावी, की हं. जेणेकरून म्हणजे मला खरंच वाईट वाटतं, की आज वयाच्या काय म्हणतात त्याला 65व्या वर्षी हं, मी हं. सुद्धा खरं भारत पूर्ण बघितलेला नाहीये. बरोबर. बरं का. याचं वाईट वाटतं मला. हं, पण हं. आता बघूया शेवटी पर्यटन कुठलं करावं काय हे प्रत्येकाच्या नशिबामध्ये आहे. पण पण आता हळू-हळू खरं तर जगात बाहेर जाण्यापेक्षा भारतातच बरंच काही बघण्यासारखं आहे. नक्कीच, असाच नक्कीच. ट्रेंड चालू आहे. एकतर सगळीकडे युद्धजन्य परिस्थिती आहे, व्हिसाचे एवढे सगळे प्रॉब्लेम्स आहेत आणि आता तर भारताला सर्वात जास्त संधी आहे असं मला वाटतं, कारण की भारत त्या मानाने सुरक्षित आहे सध्या खरं तर. नाही, आपण नुसतं सध्यापुरता विचार नाही करायला हां, पाहिजे. हां. हा हो, काळ बदलणार आहे. मला नक्कीच. असं म्हणायचं की एक देश या दृष्टीने हं, जसं जसं आपण एक पर्यटनाला मलेशियाला जातो, सिंगापूरला हं. जातो, थायलंडमध्ये जातो, व्हिएतनामला जातो. या सर्व देशांची